महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नवीन रिस्ट्रक्चरिंग संदर्भात घेतलेला निर्णय याबाबत पुणे रास्तापेठ येथील मुख्य कार्यालयासमोर संयुक्त कृती समितीमार्फत कामगारांचे तीव्र आंदोलन। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली कंपनीचे खाजगीकरण करण्यात येत असून हा निर्णय कामगारांच्या व कामगार संघटनांच्या विरोधात असून या निर्णयामुळे कंपनीमधील कामगारांचे मोठ्या प्रमाणात कपात केली जाणार असल्याचे दिसून आले आहे। त्याचबरोबर नवीन भरती देखील बंद करण्यात आली आहे। आता सध्या कामगारांची संख्या कमी आहे, त्यामुळे ग्राहक सेवांवर याचा परिणाम होऊ शकतो व अनेक कामगार बेघर होऊ शकतात। रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली प्रॉफिट असलेली कंपनीचे खाजगीकरण करणे हे कामगार विरोधी निर्णय आहे। हे प्रशासकीय ढोंग असल्याचे कामगार व 6 राष्ट्रीय संघटना यांनी मिळून निर्माण केलेली संयुक्त कृती समितीने आपल्या तीव्र प्रतिक्रिया या आंदोलनामार्फत केल्या आहेत। महावितरणमध्ये रिस्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये जे प्रशासनाने फतवा काढलेला आहे त्याला आम्ही संयुक्त कृती समितीने विरोध केलेला आहे। 7 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिन्ही कंपनीमध्ये पारेषण निर्मिती आणि वितरणमध्ये 70 ते 75% संप आम्ही इथे यशस्वी करून दाखवलेला आहे। परंतु हा संप होऊन सुद्धा प्रशासनाने आम्ही त्याची प्रशासकीय चर्चा केलेली नाही आणि आमचं असंच म्हणणं आहे की रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध नाही। या रिस्ट्रक्चरिंगच्या संदर्भामध्ये संयुक्त कृती समितीने जे काही सजेशन दिलेले आहेत त्या सजेशनांची अंमलबजावणी व्हावी आणि कुठली कामगार कपात होऊ नये एकच म्हणणं आमच्या कृती समितीचं आहे। परंतु प्रशासन आमच्या कृती समितीची कदापि चर्चा करण्यास अद्याप तयार नाही आहे। एवढंच नव्हे तर परवा VC घेण्याचा प्रयत्न केला, साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सर्कल वाईज VC घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या VCमध्ये प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांनी या रिस्ट्रक्चरिंगला विरोध केलेला आहे। याचबरोबर या 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेड ऑफिसमध्ये जे अधिकारी बसलेले आहेत त्यांना पूर्णपणे फील्डमध्ये जाऊन या रिस्ट्रक्चरिंग संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी त्यांना इथे फील्डवर पाठवलेलं आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की आमच्या कृती समितीचे केंद्रीय नेतृत्व आहे त्या केंद्रीय नेतृत्वाशी तुम्ही बोला, म्हणजे आमच्या पूर्ण जे 80 ते 90 हजार कामगार आहेत हेच आमच्या सर्वांचं मत असणार आहे। परंतु प्रशासन हे आमची कामगार चळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे। ब्रिटिशांची ती तोडा फोडा जोडा ही नीती अवलंबून आमच्या कामगारामध्ये मतभेद निर्माण करत आहे। कामगार सर्व कामगार संघटना मोडून काढण्याचा प्रयत्न हे जे प्रशासन करत आहे या संयुक्त कृती समितीचा आम्हाला जाहीर आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। निश्चितपणे कामगार कपाती होणार आहे आणि म्हणूनच आमच्या रिस्ट्रक्चरिंगला विरोध आहे। मग प्रशासनाने आमच्या रिस्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये जे काही सजेशन आहेत, ज्या सूचना आहेत त्याचा विचार करावा। बाई आमच्या केंद्रीय कार्यालयामध्ये 6 प्रमुख संघटना आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आहे, वर्कर्स फेडरेशन आहे, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन आहे, विद्युत तांत्रिक संघटना आहे, तांत्रिक संघटना आहे आणि इंटक संघटना आहे, अशा 6 प्रमुख संघटना आहेत। साधारणतः कामगार कपात होण्याची भीती निर्माण झाली आहे। यामध्ये जसं कामगार कपात होईल तसं वीज ग्राहकांना सेवा देण्यात सुद्धा अडचणी होती, कारण एवढ्या कमी कामगारामध्ये वीज ग्राहकांना सेवा देणे ही खरोखर अडचणीची बाब आहे। तर वीज ग्राहकांना तत्पर सेवा देणे हे खूप अवघड ठरणार आहे। यामध्ये 2 सबडिव्हिजन एकत्र केल्यानंतर साधारणतः ज्यावेळी 75 कर्मचारी कमी होतात तर त्या 2 सबडिव्हिजनमध्ये 2 लाखाचे कर्मचारी 2 लाखाचे वीज ग्राहक येतात। 2 लाख वीज ग्राहकांना एवढ्या कमी कर्मचारी संख्येमध्ये सेवा उपलब्ध करून देणं हे जिकिरीचं होणार आहे। त्यामुळे पुण्यामधलं कल्चर असं आहे की लोक पैसे भरतात, वीज ग्राहक रेग्युलर पैसे भरतात आणि आज आपण 1100 कोटीच्या वर त्याचा रेव्हेन्यू आपण जमा करून महाराष्ट्राच्या महावितरण कंपनीला देतोय। तर त्या प्रमाणात आपल्याकडे वीज कर्मचारी आताही नाही आहे।
आता सुद्धा 30% वीज कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. असं असताना परत साधारणतः 1100 कर्मचारी कमी होणार आहे आणि 1100 कर्मचारी कमी होत असताना ही कपात साधारणतः 40% वर जाते. 60% कर्मचारीमध्ये ही सेवा उपलब्ध करून देणं हे कर्मचाऱ्यांना जिकिरीचं ठरणार आणि वीज आयोगाला याचा मोठा तोटा होतो. वीज कामगारांचं एवढंच आमच्या या केंद्रीय कृती समितीचं जे म्हणणं आहे, जे काय आम्ही कामगारांच्यावर जो अन्याय होणार आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमच्या कामगारांच्या ज्या अडचणी आहेत त्या आमच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ज्या सुचवलेल्या आहेत प्रशासनाने त्याचा समावेश करावा आणि हे रिस्ट्रक्चरिंगचं जे काही चालू आहे त्यांचं ते राबवावं. पण कामगार कपातीला आमच्या कामगारांचा ठाम विरोध राहणार आणि कामगार कपात जर झाली, हे कामगाराच्या विरोधात जर त्यांनी हे एकतर्फी निर्णय घेतला तर कामगार आम्ही सगळे बेमुदत संपाची सुद्धा तयारी ठेवलेली आहे, एवढंच प्रशासनाने समजून घ्यावं.